की जरांगे सरांसोबत आम्ही भेट घेऊ आणि त्यांचा जो काही मुद्दा असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ। कारण की मला काय वाटतं ना, शिक्षण त्यांचं काय म्हणणं की जे गोरगरीब आहे त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे। लवकरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे एकत्र येणार आहे। दिल्लीत जंतर मंतरवर यशस्वी आंदोलन केल्यानंतर अभिजित दिपके हे आपल्या घरी संभाजीनगर येथे आले आहे। अनेक नेते मंडळींना ते भेटत आहे आणि अनेक वृत्तवाहिन्यांना ते मुलाखती देत आहे। यातच लोकमतला मुलाखत देत असताना पत्रकारांनी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारला की येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहे, त्याला तुमचा पाठिंबा असेल का? त्यावर अभिजित दिपके म्हणाले की माझा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे। जरांगे पाटील हे विद्यार्थ्यांना शिक्षण भेटावं, त्यांना आरक्षण भेटावं म्हणूनच ते उपोषण करत आहे। प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे, यासाठी जरांगे पाटील हे लढा देत आहे आणि ते योग्य आहे। लवकरच मी जरांगे पाटील यांना भेटणार आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, असं अभिजित दिपके म्हणाले। आता जरांगे पाटील आणि अभिजित दिपके यांची भेट कधी होणार आणि राज्यात हे दोन नेते एकत्र आल्यावर राजकीय वर्तुळात काय चर्चा होणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।